रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्यानं दोघांवर धारदार शस्त्रानं केला हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून आदित्य काकडे याचा मित्र असल्याच्या कारणावरून टोळक्यानं दोघांवर धारदार शस्त्रानं वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव इथं घडली असून आंबेगाव पोलिसांनी 5 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। सदर घटनेत यश खंडू कांबळे वय वर्ष 23 राहणार ग्रीन व्हील पार्क सोसायटी कात्रज आणि सार्थक उर्फ ओम नितीन पंडित राहणार अटल चाळ कात्रज हे जखमी झालेत। पोलिसांनी ओंकार सुनील ढेबे, अनुज शिवराज लोखंडे, अमन जाफर शेख, रामेश्वर जाधव, आदित्य जालिंदर शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान यश कांबळे याच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून हॉस्पिटलमध्ये त्यानं आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा सोसायटीत चहा सेल्समन्स म्हणून काम करतो। आदित्य काकडे, साहिल काकडे राहणार अटल चाळ कात्रज, सार्थक पंडित हे यश कांबळे यांचे मित्र आहेत। 1 वर्षापूर्वी आदित्य काकडे, साहिल काकडे यांच्या पानटपरीवर आदित्य जालिंदर शिंदे याने जाऊन भांडण केलं होतं। दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती। यश व सार्थक पंडित हे 5 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजता दुचाकीवरून कात्रजकडे जात होते। त्यावेळी अमन जाफर शेख, अनुज लोखंडे, ओंकार ढेबे व इतर जण मोटरसायकलवरून आले। त्यांनी मोटरसायकल अडवी लावून त्यांना थांबवले। ओंकार ढेबे यानं "तुम्हाला लय मस्ती आली आहे का? तुमचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे याला मारहाण केली। आम्हाला आदित्य शिंदे यांनी तुम्हाला बघून घ्यायचं सांगितलंय। आम्ही तुम्हाला आता जिवंत सोडत नसतो" असं म्हणून ढेबे यानं यश कांबळे याच्यावर धारदार शस्त्रानं हाताचे पंजावर, बोटावर, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशानं वार करून गंभीर जखमी केले। तसेच अमन शेख, अनुज लोखंडे, रामेश्वर जाधव यांनी सार्थक पंडित याच्या डोक्यात, डोळ्यावर, खांद्यावर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।